आता बातमी आहे सांगलीतून। खरं तर फुलांचा राजा गुलाबाला त्याच्या सौंदर्यामुळे बाजारात मोठी मागणी आहे। कधी प्रेमाचं तर कधी भक्तीचं प्रतीक म्हणून देखील गुलाबाकडे बघितलं जातं। हाच गुलाब एका शेतकऱ्याला फायद्याचा ठरलाय। सांगली जिल्ह्याच्या तासगावात राहणाऱ्या या शेतकऱ्यानं गुलाबाची लागवड केली आणि आता यातून त्यांना महिनाकाठी 30 ते 35 हजारांचा नफा मिळतोय। हे आहेत तासगावचे दीपक पैलवान। यांच्याकडे याआधी द्राक्षाची बाग होती, मात्र वातावरणातील बदलांमुळे त्यांना यात मोठं नुकसान झालं। म्हणून त्यांनी द्राक्ष बाग काढून 1 एकरात गुलाबाची लागवड केली। यासाठी त्यांनी ग्लॅडिएटर या गुलाबाच्या जातीची निवड केली आणि आता या बागेतून महिनाकाठी 30 ते 35 हजारांचा नफा त्यांना मिळतो। सुरुवातीला माझी या रानामध्ये द्राक्ष बाग होती 96-97 पासून। वातावरणामुळे सारखं आर्थिक नुकसान यामुळे मी द्राक्ष बाग काढायचा निर्णय घेतला। 3 वर्षापूर्वी मी गुलाबाची बाग घालण्याचा निर्णय घेतला। डोळे भरून जवळजवळ 3-4 महिन्यात फुलं चालू झाली आणि कमी खर्च आणि महिन्याला उत्पन्न देणारं हे पीक असल्यामुळे मला द्राक्षापेक्षा शेती गुलाबाची जरा बरी वाटली। 1 एकर जागेत त्यांनी 3.5 गुलाबांची रोपं लावली। रोपं लावताना 2 ओळींमधील अंतर 6 फूट आणि 2 झाडांमधील अंतर 2 फूट ठेवलं। ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था केली। 3च वर्षात त्यांची बाग बहरली। पण इतक्यावर न थांबता त्यांनी त्यांच्या विक्रीचं तंत्रही समजावून घेतलं। काढणी केलेल्या फुलांमधील 6 फुलांना एकत्र करून ती कागदात गुंडाळली जातात। साधारण एका पेटीत 20 डझन गुलाबाची फुलं बसतात। त्यांना मुंबई मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवलं जातं। एका दिवसाला 15 पेटी तर आठवड्याला 70 पेटी माल निघतो। मिरग जवळजवळ 7 जूनला निघाला की थंड वातावरण असायचं। परत वातावरणामुळे बागा आपोआप फुटायच्या, न खत घालता न काही करता। पूर्वी छाटणी ही कट्टा पद्धतीनं 1 लेवलनं संपूर्ण छाटणी असायची, पण वातावरणातला सततचा बदल आणि रोगांचा अटॅक असल्यामुळे आम्ही आता छाटणी घेतच नाही। फक्त वाळलेलं कुठं लई गचपण झालं असलं तर असलं काढून आम्ही बागेचं नियोजन करतो। दीपक पैलवान यांनी लागवड केलेल्या ग्लॅडिएटर या गुलाबाची वैशिष्ट्य जाणून घेऊयात। मोठा आकार, जास्त पाकळ्या आणि गडद रंग यामुळे बाजारात या गुलाबाला जास्त मागणी आहे। या गुलाबाची रोगप्रतिकारक क्षमताही अधिक आहे, त्यामुळे कठीण काळातही हे गुलाब तग धरू शकतं। एका आठवड्याहून अधिक दिवस हे फूल झाडावर राहतं। या रोपाचा कालावधी 7 ते 8 वर्षांचा असतो। रोगांचं प्रमाण कमी असल्यानं कीटनाशक आणि बुरशीनाशकांचाही खर्च वाचतो। ही आम्ही ग्लॅडिएटर जातीची भरली आणि ह्याची पाकळ्यांची संख्या जास्त असल्यामुळं याचा टिकाऊपणा हा जास्त काळ आहे आणि जर तुम्ही क्वालिटी मेंटेन केली तर माल जास्त काळ टिकतो आणि कलर आणि शेप यावर त्याचं तुमचा दर अवलंबून असतो। ही आमची फुलं मुंबई मार्केटला दादरला जातात आणि महिन्याकाठी सर्व खर्च जाता एकरी 30 ते 35 हजार रुपये महिना हे खर्च जाऊन मिळतात। तसा महिन्याला बघा औषधाचा आणि ह्याचा खर्च जर वर्षाकाठी जर धरलं तर वर्षाला 4 ते 5 लाख रुपये खर्च जाऊन सहज मिळू शकतो। याआधी द्राक्षाचं पीक घेणाऱ्या पैलवान यांना गुलाब शेतीचा उत्तम पर्याय मिळालाय। लग्न सराईच्या आणि सणावाराच्या काळात या गुलाबांना विशेष मागणी असते। एरवी 20 रुपये डझन असणारा हा दर 40 ते 50 रुपयांपर्यंत जातो। नावाप्रमाणेच लढाऊ वृत्तीच्या ग्लॅडिएटर या गुलाबाची लागवड पैलवानांना चांगलाच मोबदला देणारी ठरली आहे।
कुलदीप मानेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, सांगली.